तर हॅलो फ्रेंड्स, माझं नाव प्रिया आणि स्वागत करते मी माझ्या चॅनेलवर, ज्याचं नाव आहे त्रिशा आणि शौर्य. तर आज आम्ही चाललो होतो मुलांना घेऊन पालखी बघायला. तर गेल्या गेल्या शौर्यला आणि त्रिशाने तो टिक्का लावला. त्यांना खूप आवडत होतो टिक्का लावायला तसा. तर त्या दोघांनी पण लावला, मी पण लावला आणि मग गेलो पुढे. तर निघालो पुढे आणि मग चालता चालताच तिथं काय 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 खेळणी होती. आणि त्रिशाचं असं की तिला जिथे पण जाईन तिथं ते तिला पाहिजेच असतं नाही का, आणि ते ती घेतल्याशिवाय सोडतच नाही. मग तिचं चालू होतं हे घ्यायचं ते घ्यायचं. मग तिचे पप्पा बोलले की आपण येताना घेऊ, जाताना घेऊन नको जायला हातामध्ये, आपण येता येता घेऊ. हे वारकऱ्यांसाठी एक मनोरंजन म्हणून यांनी एक कार्यक्रम ठेवला होता इथं. आणि छान होतं तिथं, भजन वगैरे बोलत होते ते. तिथं पाहण्यासारखं खूप काही होतं. पालखीमध्ये खूप छान असतं नाही का, बघण्यासारखंच असतं म्हणजे नाही का. पोरांना झोके वगैरे होतं, खूप एन्जॉय केला मुलांनी पण. आणि त्रिशाचं जातानीच चाललं होतं, तिला झोक्यामध्ये बसायचं होतं. तिला माहिती आहे ना तिथं पालखीमध्ये झोके येतात, तर तिला जातानीच चाललं होतं, मग मला बसायचं. आणि इथं ते लहानपणी आपण सगळ्यांनीच बघितलं असं, हा खेळ हे लोक यायचे असे दारामध्ये खेळ करायचे. मी तर खूप वेळा बघितलेला आहे आणि मला खूप आवडायचं ते बघायला. तर आज खूप दिवसांनी ते बघितलं आणि मग निघालो आम्ही. दर्शन पण घ्यायचं होतं आणि यांचं चालू होतं की पाऊस यायच्या आत परत घरी जायचं, कारण की पाऊस सुरू झाला की मुलांच्या उगाच हाल होतील. रेनकोट नेलं होतं त्यांच्यासोबत. गर्दी होती भरपूर आणि त्रिशाचा हात पण मी धरला होता, त्याच्यामुळे कॅमेरा थोडासा वाकडा झाला. ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेऊन मी फोटो काढत होते आणि यांनी मग व्हिडिओ पण काढला माझा. आणि मग निघालो पुढे, आम्हाला दर्शन पण घ्यायचं होतं आणि मग मंदिराकडे निघालो आम्ही. दर्शन वगैरे झालं आमचं आणि शौर्य माझ्या हातात होता, तर कॅमेरा थोडासा वाकडा तिकडा माझ्याकडून झालेला आहे, तर समजून घ्या प्लीज सर्वांनी. आणि मग गर्दी तर खूप होती आणि त्याच्यामध्ये सुचत पण नव्हतं काहीच. त्रिशा बसली होती बुगबुगीमध्ये, तर शौर्य आला होता माझ्याकडे. त्याला म्हणत होते बायकर, आणि ते पण वैतागला होता, त्याला पण कंटाळा आला होता, झोप आली होती. तसंच त्याला त्याच्या पप्पांनी त्या गाडीवर बसवलं आणि त्रिशा बसली या झोक्यामध्ये. ती या झोक्यासाठी इतकी रडली आणि मग शेवटी बसल्यावरती इतकी खुश झाली. ती बाय बाय करत होती फोनमध्ये, बाय फ्रेंड्स अशी बोलत होती. तर फ्रेंड्स, आजचा मिनी ब्लॉग मी इथंच संपवते आणि भेटू पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, बाय बाय, टेक केअर.